पुन्हा एकदा सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाचं जे एस टी महामंडळ आहे त्यामध्ये विद्यमान परिवहन मंत्री श्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी घोषणा केली आहे की जवळपास 17,000 पदांची भरती होणार आहे. परंतु या भरतीमध्ये जे सध्या कंत्राटी आहेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना आधी प्राधान्य देईल. आता ते कसं देणार आहात? एकतर त्यांच्यासाठी कोटा ठरवला जाईल, ओके, किंवा अगोदर जेवढ्या जागा असतील त्यात जे एवढं कंत्राटी असतील त्यांना परमनंट करून जे रिक्त जागा असतील त्यात जी आहे म्हणजे रिक्त जागा असतील त्यावेळेस ते परीक्षा होईल. मागे खूप वर्षापूर्वी झालेली परीक्षा आहे एस टी महामंडळाची, त्यानंतर बऱ्यापैकी कुठली भरती माझ्या तरी दिसण्यात आलेली नाही. यात काही मला मुद्दे क्लिअर करायचे आहेत की ही नोकरी कशी आहे आणि काय आहे. तसं मला 2-3 कॉल म्हणजे त्यावेळेस जॉईन झाल्यावर किंवा ते जॉईन झाल्यावर बी अभ्यास करतात किंवा जे वर्तमानपत्रामध्ये वाचतो त्यानुसार कशा प्रकारे हे जॉबचं स्वरूप आहे किंवा ते काय करावं का नाही याबद्दल थोडं मला शंका होती. ही बातमी 17,000ची जागा निघणार का नाही ही पुढची गोष्ट राहिल्या. काही पॉईंट्स मी सांगून देतो. एक 5-7 मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, ओके. मेन जी बातमी आहे, आता हे संदर्भ जर म्हणाल तर तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असाल, वर्तमानपत्रातलं बातमी घेऊन मी पॉईंट्समध्ये कव्हर केलेलं आहे. परंतु नुसती बातमी सांगायचा उद्देश नव्हता. सिलेबस काय असेल आणि काय करायला पाहिजे ह्या 2 गोष्टी आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टीमध्ये 17,742 पदांच्या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. आता कधी भरती होणार? वित्त विभागाची परवानगी मिळाल्यानंतर. आता मिळायला 2 महिने लागतील का 4 महिने लागतील हे सांगता येत नाही, परंतु भरती होऊ शकते. आणि याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जे कंत्राटी तत्वावर आहेत कर्मचारी त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यांना जर डावललं गेलं, आता ॲक्च्युली कुठली कंत्राटी भरती निघाली, ओके, आणि वाटलं बा आपल्याला पैशाची गरज आहे, नोकरीची गरज आहे, तर कंत्राटी जॉईन व्हावं का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर 4 पैसे येणार असतील, ओके, तर कुठल्याही कंत्राटी कर्मचारी मग जॉईन झालेलं योग्य राहील. कारण खिशात असेल दाम तर कुठेही होतं काम, ओके. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही घर संसार चालवायचा असेल त्या गोष्टीचा, पण तो निर्णय वैयक्तिक असतो तुमचा, ओके. परंतु कंत्राटीचा फायदा होतो का? तर होतो. परंतु आयुष्यातील खूप वर्ष ही कंत्राटी काम करण्यामध्ये घालण्यापेक्षा चांगला अभ्यास करून लवकरात 1 वर्षात मॅक्झिमम 2 वर्षात सरळ शिवची पोस्ट काढावा असं माझी नेहमी अपेक्षा असते. तशी अवघड पण नाही आहे. ती भरती का केली जाणार आहे बघा. एस टी महामंडळाच्या जवळपास 5,000 नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. आता जर समजा एखादी मशीन असेल, मशीन चालवायला व्यक्ती लागणारच, ओके. त्याचा विचार करता जे आहे म्हणजे मॅन पॉवर लागणार आहे आणि भरती तर ती होणार आहे. ह्याने 17,000 जरी म्हणत असले तरी मला 17,000चं तर काही वाटत नाही, दिवास्वप्न असेल ही. परंतु कंत्राटी हे ते मिळून जर म्हणलं तर 7-8,000 ते 10,000च्या दरम्यान मे बी करू शकतात. आणि ही आकडा खूप मोठा झाला त्या मानानं. आपल्याला स्वतःचा विचार केला तरी 1 जागा लागते. बाकी तर मी काही सांगणार नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो मी. त्यापैकी 3,000 बस ताफ्यात दाखल, ठीक आहे. त्यामुळे मनुष्यबळ ही तर बातमी आली होती. आता इथं ह्या PPTवर किंवा या ठिकाणी मला जे सांगायचे ते सांगायचे की एस टी महामंडळाचा जॉब हे बघा, तुम्हाला जर दुसरा पर्याय नसेल तर एस टी महामंडळाचा जॉब करावा. परंतु जॉब लागल्यावर तुम्ही काय करायचे? अभ्यासामध्ये स्टडी करायचे आणि ही स्टडी करत असताना दुसरीकडे स्विच जॉब होईल चांगल्या ठिकाणी, ती गोष्ट बघायची आणि ती प्रयत्न 101% करायचा. जॉब लागायच्या पूर्वी जेवढा अभ्यास करत होते सिरियसली त्याच्यापेक्षा जास्त ही नोकरी लागल्यावर करायचा. आता जॉब हा का मला म्हणजे हे बघा, आंदोलन ज्यावेळेस झालं, ही एक महामंडळ आहे, ओके. आंदोलन झालं त्यावेळेस वेतन वेळेवर दिले नाही त्यांनी, किंवा आताही वेतन वेळेवर दिलं जात नाही, ओके. आणि ही वेतन जे आहे ते वेतन तुलनेत कमी आहे इतर डिपार्टमेंटपेक्षा असं मला वाटतं. परंतु जे कोणी एस टी महामंडळाची व्यक्ती असेल त्यानं करू शकता. आणि आपल्या लाईफमध्ये ज्यावेळेस पेमेंटच्या बाबतीत चर्चा करतो आपण, पगारच्या बाबतीत,
एक सन्मानजनक पेमेंट असावा असं मला नेहमीच वाटतं. सन्मानजनक पेमेंट असावा. मी कुठल्याही नोकरीला हे करत नाही, परंतु जे पोरं जॉईन होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे आणि कसं गाफील नाही राहिलं पाहिजे ह्यासाठी माझा हेतू आहे. आता बघा, पेमेंट सन्मानजनक पाहिजे. कुठल्याही पोस्टला S10 जर असेल, आता कसं S9 काहीतरी आहे, तलाठी आरोग्य सेवक येते. S8 पासून ठीक आहे. मी GMCच्या विद्यार्थ्यांनाही अभ्यास करायला लावला. तसंच वाहन चालक म्हणजे ही ST डिपार्टमेंटचे हे आहेत. आता ST महामंडळामध्ये वाहन चालक जे आहेत ना, वाहन चालक त्यांना पर्यायाने इथं जास्त जागा निघतात. तसं वाहन चालक आणि लिपिक हे 2 ज्या पोस्ट आहेत ते असे 2 आहेत, हे ते कुठल्याही डिपार्टमेंट कंपल्सरी निघतच असतं. ओके, आता हे झालं सगळ्या गोष्टी. फक्त एकच आहे की ST महामंडळापेक्षा जर दुसरा ऑप्शन मिळत असेल प्रयत्न करून तर तिकडे स्विच व्हायचा प्रयत्न करा. ही एवढ्या आग्रहाची विनंती आहे. ओके, पेमेंट इथं बी ठीक आहे, नसल्यापेक्षा चांगलंच आहे, परंतु आपण प्रयत्न करतोय ना तर करत राहू. नोकरी लागल्यावर बी अभ्यास करत राहू. फ्लो तोडू नका. कुठेही चांगल्या ठिकाणी जॉईन व्हायचा प्रयत्न, एवढंच आहे. ST महामंडळाची नोकरी देखील समाजसेवा होती, सगळ्याच गोष्टी होते, तर कृपया तुम्ही ते करू शकता. अभ्यास करायचा आहे तर नेहमीप्रमाणे बघा, त्याला बी 4 विषय आहेतच ठरलेले, किंवा 5 विषयामध्ये कन्सिडर करू आपण. ओके, एक आहे मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश, मॅथ, मी 5 विषय गृहीत धरतोय अभ्यास डिक्लेअर झाल्यावर, आणि रिझनिंग आणि GK. ओके, मराठीला सगळ्यात जास्त प्राधान्य द्या, इथं आउट ऑफचं प्रश्न मार्क येतील असं. ओके, इंग्लिशला कन्सेप्ट क्लिअर करा. ज्याचं कच्चा असेल त्यांनी कन्सेप्ट क्लिअर करून मग पुन्हा फॅक्च्युअल डाटाकडे या, आणि 50% वोकॅब्युलरी राहते हे पण लक्षात द्या. शब्दसंग्रह असतो, त्या हिशोबाने अभ्यास करा. ओके, मॅथला प्रॅक्टिस करा, आणि एका दिवसात केल्याने होत नाही. 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास नोकरी करून असाल तर, नाहीतर मग ज्यानं फुल टाईम अभ्यास करते त्यानं रोज 1 तासांना मॅथला आणि रिझनिंगला वेळ द्या तुम्ही. GKला जे ना, GKला ह्या तिन्हीमध्ये ज्यावेळेस चांगला स्कोर यायला लागला, 75 पैकी ज्यावेळेस टेस्ट सोडवत असता, किंवा 25 पैकी 22-23, मराठीमध्ये जवळपास 24 ते 25, इंग्लिशमध्ये 20+, आणि मॅथ रिझनिंगमध्ये 25 पैकी 24-25 आल्यानंतर GKचे खूप पुस्तकं वाचा तुम्ही. PhD करा, काय अडचण नाही. GKला काय वापरायचं सध्या, विजयपथ पब्लिकेशनचं 1 लायनर जी पुस्तकं आहे ते तुम्ही वाचू शकता, कारण रिपीटेड प्रश्न असंख्य आहे, 80 ते 90% आहेत. ओके, आणि जर समजा तुम्हाला इकडे जाता येता बघायचं झालं तर माझे ना पॉलिटीचे पूर्ण लेक्चर झाले, ते पूर्ण वाचून घ्या. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसून जाईल. आपल्या प्लेलिस्टमध्ये बघा, राज्यघटना म्हणून. आता भूगोलचं बनवत आहे, 4च झालेले, परंतु मला संगणकाचे जे पूर्ण कोर्स आहे ते बनवायचं आहे, त्यामुळे ते राहिलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे अभ्यास करा. भरती ही येतच राहते. तुमचं काम आहे प्रयत्न करणं, आणि तुम्हाला स्वतःला एक जागा लागते. एक जागा लागत असते तर एक चांगली जागा कोणती असेल, S13ची पोस्टला पात्र असेल तर तिथं मात्र भरपूर मेहनत करा. ओके, भरपूर. चालेल, ठीक आहे मग. ओके, काही असेल शंका तर हा संपर्क क्रमांक आहे, व्हॉट्सअप करा, कॉल मात्र करू नका. प्रयत्न कॉलचा अवॉइडच करा. आणि दुसरी गोष्ट, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. बघू मला काही ST महामंडळासाठी देता आलं तरी, नाहीतरी तुम्ही दुसरे अभ्यास करणारच आहेत, त्यात बऱ्यापैकी हे आहे. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.